तर निघालोय स्वामी समर्थांच्या मठावर. मग येऊन पोचलोय म्हशाला. म्हशातून मग निघालो. हा बाई बघा कसा गाडी चालवतो. आहे नुसतं रेमटवतो पुढं आमच्या. अरे आम्हाला पण येईल रेमटवता, पण रांगातलं तर कोणी येईल उचलायला इथं. मग आलो पुढं तर कंटेनर बंद झाला होता. बस इथपर्यंतच मुरबाडची हद्द होती. आता याच्या पुढे कर्जत रायगड हद्द चालू झाली. मग आलो पुढं तर एक रोलर बंद पडला होता रस्त्यावरती. मग आलो ब्रिजवरती. मग येऊन पोचलो कलमच्या बाजारामध्ये. छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकामध्ये, म्हणजे राजमाता जिजाऊ उद्यानच्या तिथे जाम ट्रॅफिक झाली होती. ट्रॅफिक बघून घाम फुटला. मग आलो पुढं, बघा विठ्ठलाची मूर्ती कशी दिसते, एक नंबर. मग तिथून निघालो, आलो पुढं. पुढं आलो बघा आपले याचे डोंगर. कसले डोंगर? हा माथेरानचे डोंगर. डोंगर होती मस्त हिरवगार. मग आलो पलसदरी. पलसदरीच्या इथे आपल्याला जायच्या आतमध्ये. मग आलो मंदिराच्या इथे मठावर. युवराज होता जोडीला. निघालो दोघे पण. आलो आतमध्ये रांगेमध्ये. जाम गर्दी होती, एवढी गर्दी नव्हती. मग आम्ही निघालो थोडं थोडं. आलो पुढं. दर्शन झालेलं आहे स्वामींचा आणि आता बसलेलं आहे थोड्याच वेळात निघू घरी झाला. कारण रेनकोट विनकोट नाही आले. पाऊस आला तर मग भिजायला लागेल. मग प्रसादाचा लाभ घ्यायला गेलो. मग प्रसादाचा लाभ घेतला. मग आलो बाहेर. झालेलं आहे स्वामींचं दर्शन घेऊन आणि प्रसादाचा लाभ पण घेतलेला आहे शिवराजनी नमिनी. तर मग निघूया आता. मग आलो पुढं. हा कसं कर्जतला स्टेशनचा काम चालू होता, नवीन स्टेशन होते कर्जतचा. मग आलो मुरबाडला फलं घेतली. मग आलो गावात. जड झाल्या होत्या पिशव्या, हात दुखायला लागला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.